साथियों, जय जिजाऊ, जय शिवराय, क्रांतिकारी जय भीम। मी सतीश आडुरकर, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता, अभ्यासक। आज 25 डिसेंबर, आजच्याच दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 1927 महाड या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतावादी मनुस्मृती ग्रंथ जाळला। ज्या मनुस्मृतीमध्ये येथील बहुजन समाजाला, शूद्रांना, अतिशूद्रांना आणि स्त्रीला कोणताच हक्क आणि अधिकार दिला नव्हता, हक्क आणि अधिकार नाकारला होता। या देशातील स्त्रीला अनेक प्रकारे गुलाम बनवण्याचा हा ग्रंथ होता। तोच ग्रंथ बाबासाहेबांनी 1927ला म्हणजे आजच्याच दिवशी जाळून टाकला। म्हणजे 20 मार्च 1927ला बाबासाहेबांनी महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। म्हणजे या देशातील सामाजिक क्रांतीचा पहिला सुरुंग बाबासाहेबांनी महाड या ठिकाणी लावला। तसेच 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहन केली आणि येथील बहुजन समाजाला आपल्या हक्क अधिकाराची जाणीव निर्माण करून दिली। म्हणून या देशातील सर्व बहुजनांना आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांना आजच्या या मनुस्मृती दहन दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन करतो। तसेच ज्या बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं, विषमतावादी ग्रंथाचं दहन केलं आणि तुम्हा आम्हाला माणसात आणलं, आपल्या हक्क अधिकाराची जाणीव निर्माण करून दिली, तशीच आपल्या डोक्यावर आपल्या या व्यवस्थेनं आज आधुनिक मनुस्मृती निर्माण केली आणि त्या आधुनिक मनुस्मृतीचं नाव आहे EVM। ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला लोकशाहीचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, तो मतदानाचा अधिकार EVMच्या माध्यमातून हिरावून घेण्याचं कटकारस्थान, षडयंत्र येथील व्यवस्था रचत आहे। म्हणून आधुनिक मनुस्मृती जर तुम्हाला दहन करायची असेल तर EVMला या देशातून हद्दपार केलं पाहिजे। म्हणून बहुजन समाजानं आता शान होऊन जोपर्यंत या देशातून EVM हद्दपार होत नाही तोपर्यंत हे आपली चळवळ, हे आपले आंदोलन असं चालू ठेवावं आणि आधुनिक मनुस्मृतीचं दहन करावं। चले जाओ EVM हटाओ आणि देश बचाओ हा नारा देऊन आज या ठिकाणी मनुस्मृती दहन दिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।